विष्णू सहस्त्रनाम चिंतनमाला 108 श्लोक झालेत आपले आणि 895 नामापर्यंत विवेचन झालेलं आहे. आता बघूया श्लोक 109. आधी श्लोक बघूया. सनातनतमः कपिरप्ययः स्वस्तिद स्वस्तिकृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः. श्लोकातील पहिलं नाव सनात आणि क्रमाप्रमाणे 896 नाम बघतोय आपण आता. सनात. ओम सनाते नमः. सनात इति निपातश्चिरार्थ वचनः कालश्च परस्यैव विकल्पना कापी. सनात म्हणजे चिरकालवाची असा शब्द आहे. हा अव्ययरूप असा आहे. अव्यय म्हणजे कोणता शब्द, पद किंवा पूर्ण वाक्यावर विशेष बल देणारा किंवा अतिरिक्त भावार्थ प्रकट करण्यास प्रयोग केला जातो अव्ययाचा. अशा अव्यय रूपाचा म्हणजे वाक्यातील शब्दातील विशेष अर्थ किंवा प्रभाव दर्शवणारे चिरकालवाची अव्यय रूप आहे. सुरुवातीला म्हटलेलं आहे ना, आचार्याने सुद्धा म्हटलंय की सनात इति निपातश्चिरार्थ वचनः, म्हणजे हे चिरकालवाची असं अव्यय रूप आहे. याला निपात म्हणतात. परमात्मा हा चिरकालीन म्हणजे सनातन टिकणारा निरंतर असा, म्हणून त्याला सनात ही संज्ञा दिलेली आहे. ज्याला आदी नाही अंत नाही असा, काल ज्याला मर्यादित करू शकत नाही असा तो सनात. दिक आणि कालाची संकल्पना नाही, त्या आत्मप्रकाशामुळेच प्रकाशित होते, प्रतीतीस येते. तो विकाररहित असल्याने काल होता, आज आहे, अनंत काल राहणारा हा सुद्धा आहे. आणि म्हणून त्याला सनात नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सनातचे दुसरं रूप सनत कुमार. सनत कुमार कोण? तर ते 4 सांगितलेले आहेत जातात पौराणिक संदर्भानुसार. सनक, सनंदन, सनात आणि सनत कुमार हे मुनी चतुष्क आहेत. 4 मुनी आहेत. पौराणिक संदर्भानुसार यांचा उल्लेख केला जातो. म्हणजेच काय तर काल, आज, उद्या आणि सदा सर्वदा हे जे कालाचे भिन्नाभिन्न 4 प्रकार तेच होत. ते पृथगात्म दिसून ही एकात्मच आहे. दिसतात ते वेगवेगळे पण आहेत एकात्मच. आणि ज्याला आपण आज उद्या म्हणतो, त्याला जसं बोलायचं असेल तर आपण काय म्हणतो? आज, उद्या असं जे म्हणतो. आज म्हणतो आता उद्या काही करील आपण, म्हणजे उद्या म्हणतो आपण. पण उद्या आला की त्याला काय म्हणतो आपण? आज आहे ही अमुक एक गोष्ट. काल म्हटलं म्हणजे आजच्या दिवशी म्हणू आपण उद्या अमुक एक गोष्ट होणार आहे. पण उद्या आल्यानंतर आपण काय म्हणू? आज, अशा अर्थाने. आणि ज्याला आज म्हणतोय आपण तो आता उद्या होणार आहे. सारांश काय? एक अखंड एकरूप कालप्रवाह, ज्यावर काल, आज आणि उद्याचे तरंग सतत उठत आणि फुटत राहतात, तोच सनात होय. आज, काल आणि उद्या हे कालखंड जसं कल्पित आहेत, तसेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे दिक्खंड सुद्धा कल्पितच आहेत. आणि कल्पितच आहे सारा कार्यकारण भाव, जो विश्वोत्पत्तीची उपपत्ती मानला जातो. जर काही असेल म्हणजे परमार्थता असेल तर ती एक चित सत्ता मात्र शाश्वत आहे, कारण ती कुठेही बदलत नाही. तिच्यावरच देश, काल, निमित्त कल्पना केली जाते, वृथारोप केला जातो. असे हे महद्भूत दर्शन झालं म्हणजे मग विश्वरूप दर्शनाने चकित झालेल्या अर्जुनाप्रमाणे आपल्याही तोंडून उद्गार निघेल की सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. गीतेच्या विश्वरूप दर्शन 11व्या अध्यायातला 18वा श्लोक आहे. 18वा श्लोक की सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. तू कसा आहेस हे परमेश्वरा? तू सनात आहेस, म्हणजे सनातन आहेस, सनात आहेस, शाश्वत आहेस. तुझ्यात कुठेही काही बदल होणारा असा नाही आहे. श्लोक 109. 897 नाम बघतो आपण. सनातनतमः. ओम सनातनतमाय नमः. आचार्यांनी भाष्य केलंय. सर्व कारणत्वात विरंच्यादीनामपि सनातनानामतिशयेन सनातनत्वात इति सनातनतमः. सनातनचा अर्थ आहे कालावर मात करून टिकून राहणारा. आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय सर्व कारणत्वात म्हणजे सगळ्यांचं कारण असलेला असा तो, आणि त्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ सनातनतमः म्हटलेलं आहे. तिथे सुद्धा तो श्रेष्ठ होय. या आधीचं नाम आपण बघितलं ते सनात.
आणि आता आले सनातनतम म्हटलंय. हा जणू काही मनाचा छंद आहे, जिभेचा चाळा आहे. तोंडामध्ये खडीसाखरेचा खडा आपण टाकतो, पण कडाकडा चावून खाऊन मोकळे होत नाही. त्या साखरेचा गोड रस जिभेवर घोळत राहतो. मनाने तो आस्वादत राहतो. ती गोडी जाणू जिभेनेच नव्हे तर सर्वेंद्रियांनी आम्ही चाखतो. ती गोडी जणू जिभेतून मनात, मनातून हृदयात आणि पाझरत जाते. आमचं सर्वांग निवविते, परितृप्त करते खडीसाखरेची गोडी. आणि मग जर विचारलं की काय, कशी आहे खडीसाखर, तर आपण काय उत्तरतो? वाह, गोड, खूपच गोड. हे जसे आपण द्विवार आणि सविशेष प्रशंसन करतो तसंच इथेही झालं आहे. गोड, खूपच गोड, जे 2 वेळा म्हटले ना, तसंच इथे झालंय. तो परमात्मा सनात काय किंवा सनातनम आहे असं जे सहजोद्गार निघालेत ना, हा रसानुभवाचा उद्रेक झालाय, जणू कल्लोळ उसळलाय. वस्तुतः इथे तरतम भावाला वाव कुठे आहे खरं विचार केला तर. पण तरतम येथे या ठिकाणी पण सनातन तमह, तर तम हा जो भाव आहे, जे ज्याला गुड, बेटर, बेस्ट या अर्थाने जेव्हा आपण विशेषण वापरतो तशा पद्धतीचं इथे जसं वाटतंय की सनातन तमह श्रेष्ठ या अर्थाने त्याहूनही सुद्धा, म्हणजे प्राचीन किंवा अर्वाचीन, पुरातन किंवा नूतन या विशेषणांना तरतम भाव असू शकतो. परंतु सनातनाला, सर्व कालिकाला तो कसा असणार आहे तरतम भाव? तो श्रेष्ठच आहे. आधी नाही, अंत नाही, कशाचं कारण तो नाही. कारण तो आहे विश्वाचं, पण त्याचं कारण कोणीही नाही. असा हा सर्वश्रेष्ठ, म्हणजेच या सनातनाला, सर्व कालिकाला हा तरतम भाव असू शकत नाही. सनातनात न्यूनाधिकता संभवत नाही, म्हणजे न्यूनता किंवा अधिकता संभवत नाही. तरी नित्याच्या सवयीने त्यालाही तम प्रत्यय जोडून दिलं आहे. इथे विष्णूंनी म्हणा, व्यासांनी म्हणा, जे काही लिखाण ज्यांनी केलं आहे ते सनातन तमह हा जो तम प्रत्यय आहे तो त्याला जोडून दिलाय. म्हणजे पूर्ण म्हणजे अन्यून, अन्यून म्हणजेच त्याच्यात काही न्यून नाहीच असं सांगताना तो पूर्णच आहे हे पुन्हा आणखी म्हणायचं. परंतु पूर्णालाही आपण संपूर्ण, परिपूर्ण म्हणून म्हणतच असतो. पूर्ण म्हटलं की आपल्या मनात काय येतं? संपूर्ण, परिपूर्ण. पण तरी इथे पुन्हा एकदा तसंच द्विवार म्हणून त्याचं आणखी एक महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे त्यातलाच प्रकार झाला हा की नित्य म्हणजे सनातन, शाश्वत. पण त्या नित्याला आपण निरंतर पद जोडून देतो आणि नित्य निरंतर असं म्हणतो ना, कुठलेही सांगत असताना नुसतं नित्य म्हणत नाही, तर नित्य निरंतर म्हणजे 2 वेळा तेच म्हणतो आपण. असा प्रयोग आपण करतो. नित्याने प्रतिदिनता दर्शवल्या जाते. नित्य म्हणजे प्रतिदिन अशा अर्थाने. तर निरंतराने प्रतिक्षणता हे दर्शवले जाते आणि त्याहून निबिडता व्यक्त केली जाते. तसाच सारखा भाव हा इथे आलाय सनात आणि सनातनतम या पदाने घ्यायचा. तो परमात्मा सनात आहे म्हणजे शाश्वत आहे. पुन्हा सनातन म्हणजे शाश्वत म्हणजे सनातन, पुन्हा सनातनतम म्हटलंय पुढे. म्हणजे हा कसा आहे, कालावरही मात करून टिकून राहणारा असा, त्यामध्येही श्रेष्ठ असं सांगितलंय. म्हणून लवनिमिषार्धही त्या वाचून नाही. तो सनातन तमही आहे आणि सनात पण आहे, सनातन तमही आहे, लवनिमिषार्धही त्या वाचून नाही. असा इथे परमात्म्यासाठी वापरलेलं हे एक आणखी नाम आपण थोडं वेगळ्या याने बघितलं. श्लोक 109, 898 नाम बघता आपण कपिलहा. ओम कपिलाय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की वडवानलस्य कपिलो वर्ण इति तद्रूपी कपिलहा. पिंगट वर्णाचा वडवानल स्वरूप असा तो, त्याला कपिल म्हटलेला आहे. उपनिषदामध्ये आणि गीतेमध्ये कपिल पद आलं आहे. ऋषीं प्रसूतं कपिलं यस्तमग्रे ज्ञानैः बिभर्ति जायमानं च पश्येत असा उल्लेख उपनिषदामध्ये आलेला आहे. हा तोच ज्याने प्राचीन काळी अनेक प्रकारच्या ज्ञानाने परिपूर्ण कपिलला जन्म दिला होता. त्याने कपिलेला विविध ज्ञानाने परिपूर्ण होताना पाहिले. कोणी? परमात्म्याने. म्हणजे कपिल ऋषी याचा उल्लेख गीतेत पण आला आहे. सिद्धानाम कपिलो मुनिही, सिद्धांमध्ये कपिल मुनी माझीच विभूती समज असं भगवंत स्वतःच म्हणतात.
गीतेमध्ये तसा उल्लेख विभूती योग 10व्या अध्यायात आलेला आहे. कपिल मुनी हे सांख्य शास्त्राचे आचार्य आहे. म्हणजे पहिला कपिल हा ब्रह्मदेव आहे, तर दुसरा सांख्याचार्य महामुनी आहे. हा इथला जो उभयरूप असून शिवाय वेगळाच आहे. हा जो इथे आहे तो उभयरूप असूनही वेगळा आहे. ब्रह्मदेव हा परमात्म्याचा एक आविर्भाव आहे. सांख्याचार्य ही विभूतीच आहे. पण इथे तो जो घेतलाय, इथे जो आहे तो ते सर्वसामान्य जीवरूप घ्यावयाचा आहे. जो कोणता जीव जन्मतो तो कपिलच आहे, अशा अर्थाने सुद्धा घेतला गेला अर्थ. तो अज्ञान शबल किंवा मायामलिन होऊन जन्मतच असतो. कोण? हा जीव, कपिल जीव या अर्थाने. एरवी स्वरूपतः तर तो अजय आहे. म्हणजे परमात्मा हा अजय आहे, पण जीवरूपाने जेव्हा येतो तो जन्मत असतो अशा अर्थाने. पुन्हा अज्ञान शबल मायामलिन सुद्धा होऊन जातो जीवात्मा जेव्हा होतो तेव्हा. म्हणजे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा तो परमात्मा आहे, अजय आहे. असा तो आहे म्हणूनच तो परमात्मा स्वरूपही म्हणावायचा. म्हणून तो परमात्म्याचं एक रूप सुद्धा आहे. पण हा जो इथे जीवरूपाने आला आहे तो पुन्हा वेगळा कपिल सांगितलेला आहे. गीतेत म्हटलेच आहे की ममई मांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा हे जे सगळे जीवलोकात आलेले आहेत ते माझेच अंश आहेत. इथे सनातन पद आलाय ते वरील अर्थाला पोषक आहे असं म्हणता येईल. मागच्या ह्याच्यात आलंय ना सनातन पद, हे या अर्थाला मग पोषक होतं. मायामलिन असल्यामुळे जीव कपिल आहे. तसा प्रत्येक जीव जन्मतः उल्बातून बाहेर पडल्यावर, उल्ब याचा अर्थ गर्भ, गर्भाची जी वार आहे ना त्या वारेला उल्ब म्हणतात. जन्मतः जो जीव हा उल्बातून बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या हवेमध्ये कसा होतो? किंचित काळसर पडतो. म्हणूनही तो कपिल आहे. इथे जे वर्णन केलेलं आहे कपिवर्ण, पिंगट वर्ण किंवा काळसर वर्ण याही अर्थाने. म्हणजे कपिल तो का असा होतो? तर हा जीव मूलतः कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. मूलतः जीव शुक्ल आहे. असं असूनही अज्ञानवशतः तो कपिल होतो. कपिल होतो म्हणजेच काय? अज्ञान असल्यामुळे किंचित त्याच्यामध्ये काळसरपणा येतो. अग्निनी सुद्धा तसाच मूलतः शुक्लोज्ज्वल आहे. अग्निसुद्धा कसा आहे? मूलतः शुक्लोज्ज्वल आहे. परंतु जगाच्या स्पर्शाने तो जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा तो थोडासा काळसर पडतो. म्हणूनही तो कपिल. अशा प्रकारे अग्नी किंवा परमात्मा वस्तुतः अत्यंत निर्मल उज्ज्वल असूनही त्याचं बाह्यरूप मात्र कसं दिसतं? काळसर दिसतं. जीवरूपाने जेव्हा तो येते तेव्हा तो कपिल दिसतो. म्हणजे काळसर पिंगट वर्णाचा असा तो होतो. म्हणूनच तो कपिल म्हटला जातो. म्हणजे दिसायला कपिल, असायला मात्र धवल असा हा परमात्मा अग्नी. म्हणजे परमात्मा आणि अग्नी आहे. दिसायला कपिल आणि असायला धवल. मूळ जो आहे तो धवल आहे, शुक्ल आहे. श्रीमद शंकराचार्यांनी कपिल म्हणजे वडवानल असा अर्थ केलाय. वडवानल काळा कल्पिला आहे, थोडासा पिंगट वर्णाचा किंवा काळसर सगळा होता तो वडवानल जेव्हा दिसतो तेव्हा. म्हणून हा वडवानल कल्पिलेला आहे. आणि असा हा परमात्म्याचं एक नाव कपिल या अर्थाने घेतलेलं आहे. वडवानलस्य कपिलो वर्ण इति तद्रूपी कपिल, पिंगट वर्णाचा वडवानल स्वरूप असं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. श्लोक 109, 899 नाम बघतो पण. कपिही. ओम कपये नमः. कम जलम रश्मिभिः पिबन कपिही. सूर्यः कपिर्वराहो वा. कपिर्वराह श्रेष्ठश्च इति वचनात. असे भाषा आचार्यांनी केलेलं आहे. या आपल्या किरणांनी क अर्थात पाणी पिणारा म्हणून सूर्याला कपी असं म्हटलेलं आहे. अर्थात वराह भगवान कपीही आहेत म्हणून कपिवराह श्रेष्ठ होय अशाही अर्थाने सांगितलं जातं. संस्कृत डिक्शनरीनुसार कपी शब्दाचा अर्थ काय आहे तर वानर, हत्ती किंवा सूर्य असा शब्दकोशामध्ये आढळतो. असे अनेक अर्थ आहेत कपीचे. वानर, हत्ती, सूर्य वगैरे आणखीनही आहेत. कपी नाम विष्णूंना कसे पडले असा प्रश्न येऊ शकतो. पाणी म्हणजे जल आणि पी म्हणजे रक्षण करणारा. क म्हणजे पाणी, मगाशी बघितलं आपण वरती. कम जलम, पाणी म्हणजे जल आणि पी म्हणजे रक्षण करणारा असाही अर्थ आहे.
वराह अवतारामध्ये 10 अवतारातील हा 3रा अवतार आहे. वराह अवतारामध्ये ज्या भगवंतानी जलातून म्हणजे सागरातून पृथ्वीचं रक्षण केलं म्हणून त्यांना कपी म्हटलं जातं. कपिर वराह श्रेष्ठ च असा उल्लेख आचार्यांनी केलेला आहे. पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष यांनी पृथ्वीला पळवून नेलं होतं, किंवा असं म्हणतात की पृथ्वी बुडत होती. तेव्हा भगवंतांनी वराह रूपामध्ये आपल्या दातावर उचलून पृथ्वीला वर आणलं. क म्हणजे पाणी आणि पी म्हणजे रक्षण करणारा तो कपीर वराह म्हणून असं भाष्यात लिहिलंय. वराह म्हणजे श्रेष्ठ असाही अर्थ सांगितला जातो. वराह म्हणजे ज्याला काय म्हणू आपण डुक्कर असा अर्थ केला जातो, पण वराहचा एक अर्थ आहे श्रेष्ठ किंवा वरान आहंती इति वराह. ह म्हणजे मारणारा, वराह असे शब्द हे अक्षर आहे त्याच्यामध्ये. तर ह म्हणजे मारणारा, हंती वरान हंती म्हणजे कोणत्या श्रेष्ठांना मारणारा असा अर्थ धरतात तिथे वराहचा, श्रेष्ठांना मारणारा. पण कोणत्या श्रेष्ठांना मारणारा? तर भोगवादी समाजाला हिरण्याक्ष श्रेष्ठ वाटत होता. हिरण्याक्ष जो होता तो हे भोगवादी जो समाज आहे त्याला हिरण्याक्ष श्रेष्ठ वाटत होता. किंवा बघा रावण वगैरेला श्रेष्ठ मानत होते राक्षस लोक, कारण ते सगळे भोगवादी होते. म्हणून इथे म्हटलंय वराह श्रेष्ठांना मारणारा. ह म्हणजे मारणारा, हंती मारणारा म्हणजेच कोणत्या श्रेष्ठांना मारणारा? तर भोगवादी समाजाला जे जे श्रेष्ठ वाटत होते असे दुष्ट राक्षस वृत्तीचे त्यांना मारणारा वराह. इथे हिरण्याक्ष म्हटलेला आहे. हिरण्याक्षाशी हे केलेलं आहे त्यांनी आणि त्याला मारलेला आहे. हिरण्याक्ष हा भोगवादी समाजाला श्रेष्ठ वाटत होता, शूर वाटत होता. त्या वराहाने या श्रेष्ठ वाटणाऱ्या हिरण्याक्षाला मारून क्षीण होऊ घातलेली जी दैवी संस्कृती आहे ती पुन्हा उभी केली. हे वराहावताराचं रहस्य आहे. आता सूर्य सुद्धा कपी शब्दाचा अर्थ बघूया आपण. तर सूर्य विष्णूचाच एक तेजपुंज अवतार मानला जातो. आदित्य म्हटलं जातं ना, सूर्य हा विष्णूचा तेजपुंज अवतार आहे जो जगताला प्रकाश आणि ऊर्जा देतो. तो सूर्य क म्हणजे जल पितो. कशा? तर रश्मीभिही आपल्या किरणांनी तो जल पितो. पृथ्वी तलावावरील सर्व वस्तूंमध्ये असलेले जल शोषून घेतो आणि म्हणून तो कपी, म्हणून तो सूर्य. म्हणून जे जे विभूतिमत सत्व आहे ते सगळं भगवत विभूती होय. अद्भुत हे 895 नाम आपण जेव्हा बघितलं, खरंच जिथे जिथे अद्भुत शक्ती आहे, शोभा आहे, ऐश्वर्य आहे, सामर्थ्य आहे, अद्भुत असं सामर्थ्य, तेज आहे, ओज आहे, असं जिथे जिथे आढळतं त्याने मनुष्य प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपोआपच मुखातून शब्द निघतात की काय ही अद्भुत शक्ती आहे. आता हा पुन्हा कपी म्हणजे वानर या अर्थाने जर बघितलं, कारण आपण बघितलं सूर्य अर्थ आहे किंवा हत्ती असा पण अर्थ दिला आहे. इथे वानर विशेषतः आपण कपी म्हणजे वानर हे समजतो. वानर या अर्थाने जर बघितलं तर वानर हा शक्तिशाली आणि युक्तिशाली प्राणी आहे. वनामध्ये जंगलामध्ये राहताना सारे अडथळे पार करणारा, या फांदीवरून त्या फांदीवर इतका सटासट तो जात असतो, पण प्रत्येक गोष्ट अशी युक्तीने करणारा, खाताना सुद्धा, हे करताना सुद्धा, फळं सुद्धा खाताना त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि शक्तियुक्तता आहेच तो तसा. आणि हनुमंत त्याच प्रजातीतले आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की शक्तियुक्ती संपन्न असे हनुमंतही आहेत. पुन्हा हा कसा आहे कपी? अनिकेत आहे. अनिकेत म्हणजे ज्याला घरटं नाही, घर नाही कुठेही. निकेत म्हणजे घर आणि अ लागलाय नकारार्थी, त्याला कुठेही घर नाही. म्हणजे कधीही वानर आपलं घरटं बांधत नाही किंवा घरात राहत नाही कुठे. शिवाय कंदमूल फलाशन करणारा आहे असा हा परमात्मा अनिकेत, म्हणजे ज्याला राहण्याचं ठिकाण नाही आहे, आपल्या राहण्याच्या स्थानाविषयी ज्याला आसक्ती नाही आहे, तो अनिकेत म्हणजे कोण? तो परमात्मा. असा अर्थ जर बघितला तर हा जगाचा स्वामी, संसाराचा प्रभू, संपूर्ण जगताला जो आपले घर मानतो, स्वतःचं असं नाही तर संपूर्ण विश्वाला घर मानतो, जगताला घर बनवतो, घर बनवतो जणू तो जगताचं, तो हा विष्णू होय. अ म्हणजे नाही आणि निकेत म्हणजे घर हे बघितलं आपण, म्हणजे ज्याला कोणतंही एक ठराविक असं घर नसून संपूर्ण जगच त्याचं घर आहे, असा हा भगवान विष्णू.
भगवान नारायण कपी या नामाने सुद्धा संबोधित आहे. कपते प्लवते इति कपिही अशी या कपी शब्दाची व्याख्या केली जाते. कपते म्हणजे ज्याची गती तीव्र आहे आणि प्लवते म्हणजे जो प्रवेश करतो. एरवी प्लवतेचा अर्थ आहे कुदणे. कुदणे म्हणजे एखाद्या इकडून तिकडे कुदणे. जसा वानर या फांद्यावरून त्या फांद्यावर कुदत कुदत किंवा कुठेही तो बरोबर जसा जातो तसं प्लवतेचा अर्थ आहे. इथे काय अर्थ केलेला आहे? कपते प्लवते इथे कपी म्हणजे कपते म्हणजे ज्याची गती तीव्र आहे, प्लवते म्हणजे जो प्रवेश करतो, शिवाय तरतो, पाण्यात सुद्धा जो छलांग मारतो असा तो कपी म्हणजे वानर असा अर्थ घेतला जातो. तसा हा भगवंत आहे. सगळीकडे प्रवेश करून सर्वव्यापी आहे, ज्याची गती तीव्र आहे, तीव्रगामी आहे तो. म्हणूनही भगवंताचं एक नाम विष्णू ठेवलं असेल तर विशेष काही नाही, नवल नाही. बघूया पुढचं नाम. श्लोक 109 क्रमाप्रमाणे 900 नाम आता आपण बघतोय. अप्ययः. ओम अप्ययाय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की प्रलये अस्मिन् पीयन्ति जगन्तीति अप्ययः. प्रलये म्हणजे प्रलय काळी, जगत भगवंतामध्ये, अस्मिन म्हणजे भगवंतामध्ये, अपीयन्ति म्हणजे विलीन होत आहे. जगत जे आहे ते प्रलयकाली भगवंतामध्ये अपगत म्हणजे विलीन होत आहे. म्हणून परमात्म्याचे एक नाम अप्ययः म्हटलंय. काही ग्रंथांमध्ये अप्ययः न लिहिता अव्यय असंही नाम घेतलेलं आहे. इथे मात्र आचार्यांनी अप्ययः ही संज्ञा घेतलेली आहे. म्हणून आपण आधी अप्ययाचा अर्थ बघूया, पुढे अव्ययाचा बघू. कारण अव्यय म्हणजे अविनाशी आणि अप्यय म्हणजे लय किंवा संहार असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि अंत म्हणजे प्रलय होणं किंवा विलीन होणं हे सगळं भगवान विष्णूंच्या अधीन आहे, ज्यामध्ये संपूर्ण विश्व शेवटी विलीन होतं. ह्या अर्थाने हे रूप विष्णू सोबत जोडलेलं आहे. म्हणजे अप्ययः या शब्दाचा अर्थ जर बघितला तर विलय, प्रलय असा घेता येईल, असा घेतला जातो. परमात्मा हा लुतावत म्हणजे कोळी किडा असतो ना, त्या कोळी किडा कसा आपल्यातून चिकट पदार्थ काढून जाळं विणत असतो आणि मग पुन्हा ते मोडूनही टाकतो, तसा हा परमात्मा सृष्टीचा धागा आपल्यातून काढतो आणि परत कल्पांताच्या वेळी तो गिळून घेतो. या विश्वाकाराला गिळून टाकणारा असल्यामुळेच विष्णू नारायणाचे एक नाम अप्ययः म्हणायचे. त्याच्या ठायी हा संबंध व्यक्त विश्वाकार अपीत होतो. त्याच्या ठायी हा संबंध नाही, संबंध व्यक्त विश्वाकार हा अपीत होतो म्हणजे विलीन होतो. सूर्योदयाला वृक्षाची छाया त्याच्यापासून निघून लांबवर पसरलेली असते जेव्हा सूर्योदय असतो तेव्हा, पण जसजसा सूर्य चढत जातो तसतशी ती कमी कमी होऊन माध्यांनी ती वृक्षतळी येऊन मग नंतर नाहीशी होते. सृष्टी ही अशीच असते. परमात्म्याची छाया आहे जणू काही सृष्टी ही. ती सृष्टोत्पत्तीच्या काळी लांबवर असते, उत्पत्तीच्या काळी, आणि कल्पांतापर्यंत पसरते आणि पसरलेली राहते. परंतु जेव्हा कल्पांत होतो, आधी सृष्टीची उत्पत्ती आहे ती जणू काही लांबवर असते, मग कल्पांतापर्यंत पसरते, मग पसरलेली राहते. परंतु जेव्हा कल्पांत खऱ्या अर्थाने कल्पांत होतो तेव्हा ती परत परमात्म्याच्या पायातळी येऊन नाहीशी होते. या नाहीशी होण्यालाच अपीती किंवा अप्यय असं म्हणतात. इथे ज्याच्या चरणी ती सृष्टीची छाया विसावते त्यालाही म्हणजे परमात्म्यालाही अप्यय असं नाम दिलेलं आहे. कारण अधिष्ठानावाचून कोणतीच क्रिया होऊ शकत नाही. कुठल्याही क्रियेला अधिष्ठान लागतं आणि ते अधिष्ठान इथे कोण आहे तर परमात्माच आहे, आणि म्हणूनच त्याला अप्यय म्हटलं आहे. गीतेमध्ये अप्यय शब्द आला आहे, आपल्याला माहिती असेल तर गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवत असताना सुरुवातीलाच अर्जुनाने हा एक श्लोक म्हणताना म्हटलेला आहे. हा अप्यय शब्द आलेला आहे, प्रलय किंवा संहार या अर्थाने आलेला आहे. भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. 11व्या अध्यायातील 2रा श्लोक हा. अर्जुन म्हणतायत की संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती आणि विनाश मी आपल्याकडूनच ऐकला आहे. इथे भवाप्ययो म्हटलंय म्हणजे भव आणि अप्यय
असे 2 शब्द भवाप्ययौ सुरुवातीचा पहिला शब्द आहे त्यात आलेला आहे. हा जो विग्रह इथे भव आणि अप्यय असा विग्रह केला आहे. हे 2 शब्द एकत्र घेऊन तिथे द्वंद्व समास झालेला आहे. भवाप्ययौ असं झालं आहे. भगवंताचे विनाशी अर्थात परिवर्तनशील महात्म्य आहे. सृष्टीरूपामध्ये तसंच अविनाशी महात्म्यही आहे. भगवंत सर्व प्रकारे कल्याण करणारेच आहे, म्हणजे सृष्टी उत्पन्न करणाराही तोच आहे आणि शिवाय हिला प्रलयकाली कल्पांतकाळी विलीन करणारा असाही आहे. भगवंत सर्व प्रकारे जणू काही कल्याण करणारेच आहे. सृष्टी उत्पन्न करूनही मनुष्य जीवाचं कल्याण करतो आणि पुन्हा कल्पांत समयी जेव्हा आपल्यामध्ये तो आवरून घेतो सगळं, आपल्यातच तो विलीन करतो सगळ्याला प्रलयकाळी, ते सुद्धा जीवाचं कल्याण करणंच आहे. भवाप्यय म्हणजे आविर्भाव आणि तिरोभाव यात आहे. आविर्भाव म्हणजे भव म्हणजे प्रगट होणे, भवाप्यय म्हणजे 2 शब्द आहेत ना, भव आणि अप्यय. तर भवचा अर्थ आहे प्रगट होणे, उत्पत्ती, उदय, आणि याच्या विरुद्ध काय तर तिरोभाव म्हणजे अदृश्य होणे, लपणे, लुप्त होणे. 2 आहेत, आविर्भाव आणि तिरोभाव. आविर्भावात प्रगट होणे, तिरोभावात अदृश्य होणे, लपणे, लुप्त होणे. अप्यय म्हणजे अप्यय आणि अप्ययकारी असा अर्थ न घेता केवळ अपिती म्हणजे तिरोभावच म्हटलं तरीही काही बिघडायचं नाही. कारण विश्वाचा तिरोभाव म्हणजेच परमात्माविर्भाव होय, परमात्मा दर्शन होय आणि म्हणून त्याला अप्यय म्हणणंच योग्य होय. उलट परमात्म्याचा तिरोभाव म्हणजे जणू हा विश्वाभास होय. अप्ययऐवजी अव्यय असाही काही ठिकाणी पाठ घेतला जातो. आचार्यांनी मात्र अप्यय घेतलेला आहे. हे नाम कल्पांते अस्मिन् अपीयन्ति जगन्ति इति अप्ययः म्हणजे कल्पांताच्या वेळी ही संपूर्ण जगत, ही सृष्टी त्याच्यामध्ये भगवंतामध्येच अपगत म्हणजे विलीन होते, म्हणून हे नाम अप्ययः असं घेतलेलं आहे. शतक 10 आता सुरू झालेलं आहे. 901 नाम बघतो आपण. स्वस्ति 10. ओम स्वस्तिदाय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की भक्तानां स्वस्ति मंगलम ददातीति स्वस्ति 10. भक्तांना मांगल्य कल्याण देणारा. स्वस्तिद यात 2 शब्द आहेत. एक स्वस्ती आणि दुसरा आहे द. स्वस्ती म्हणजे कल्याण आणि द म्हणजे देणारा. जो आपल्या सश्रद्ध भक्तांचं मंगल आणि कल्याण करतो तो कोण तर तो भगवान विष्णूच होय, भगवान श्री नारायणच होय. परमानंद स्वरूप श्री हरीचा शोध आणि प्राप्ती करून घेण्यामध्ये आपलं जीवनाची पूर्णता आहे हे ज्या भक्ताला समजते तोच खरा निष्ठावान भक्त होय. आणि म्हणूनच मग तो अमंगलापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. असा भक्त जितक्या प्रमाणात तो भगवत स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो तितक्या प्रमाणात त्यास तो परमानंद प्राप्त होत जातो, अर्थात कल्याण प्राप्त होते. आणि म्हणून भगवंताला स्वस्तिद असं म्हणताय. या 109 श्लोकामधील खालची जी ओळ आहे, उत्तरार्ध जो आहे या श्लोकाचा, स्वस्तिद स्वस्तिकृत स्वस्ती स्वस्तिभुक स्वस्ति दक्षिणा असा स्वस्ती या शब्दाने सुरू झालेला आहे. जणू काही स्वस्तिमयच आहे. हे सहस्राचे या विष्णू सहस्राचे दशम म्हणजे शेवटचं शतक सुरू होत आहे. विष्णू सहस्रनाम संबंधच पावन आहे, मंगल आहे, कल्याण करणारं असंच आहे. आणि हे कलश शतक आहे म्हणजे 901 ते 1000 ही जी नामावली आहे सगळी ही आणखीन त्यावर कळस आहे. विशेषतः पावन आहे. स्वस्तिद हे त्यातलं हे असं पहिलं नाम. 901 आता आपण नाम बघतोय. स्वस्ति ददाती ती स्वस्तिद म्हणजे स्वस्ती म्हणजे जो कल्याण करतो तो स्वस्तिद म्हणायचा. परमात्मा हा स्वस्ती देणारा आहे. जे काही स्वस्ती आहे, कल्याण आहे, भले आहे ते सारे त्याच्यापासूनच तर मिळत असतं. परका जो असतो एखादा तो अहित चिंतू शकतो, अहित करू शकतो परका, परंतु कोणी आपलेच अहित चिंतित नाही, अहित करीत नाही. असं कोण तर तो परमात्माच असतो. परमात्मा तर सर्वांचा निजात्माच आहे. हा जो परमात्मा आहे हाच सर्वांचा निजात्मा आहे. सर्व भूतात्मा भूतात असा तो आहे. त्यामुळे तो कोणाचेही अहित चिंतू शकत नाही किंवा अहित करूही शकत नाही. तो केवळ कल्याणच चिंतू शकतो, कल्याणच करू शकतो. आणि म्हणूनच परमात्मा श्री नारायण स्वस्तिद आहे. माता पिता गुरु बंधू हे सगळे
आमचे आप्त आहेत आणि सहज स्वस्तिदही आहेत. पण कितीही आप्त असले, कितीही निकटचे असले, हितकर्ते असले, तरी आपल्या निजात्मरूप परमात्म्याहून अधिक स्वस्तिद नाही. तो परमात्मा मात्र खरा स्वस्तिद आहे, कारण तो कधी कोणाचे अहित चिंतूच शकत नाही. माता पिता गुरु परमहित करते हे प्रसंगी माणसावर उलटतातही, जर त्यांच्या मनासारखं झालं नाही तर. पण आपला जो निजात्मा असतो हा आपला कधीच द्रोह करीत नाही, करू शकतच नाही. आणि म्हणून तो एक असा जो सर्वांतर्यामी परमात्माच काय आहे, स्वस्तिद होय. कारण त्या परमात्म्याचंच अंशरूप जे आहे ते आपल्यामध्ये आलेलं आहे. तो निजात्मा हाच जणू काही सर्वांतर्यामी परमात्माच स्वस्तिद होय. श्लोक 109. 902 नाम बघता पण स्वस्तिकृत. ओम स्वस्तिकृते नमः. तदेव करोती ती स्वस्तिकृत. शुभ करणारा तो विष्णू स्वस्तिकृत म्हटला आहे. स्वस्ती हे संस्कृत अव्यय मंगलवाचक आहे. संस्कृतमध्ये हे जे नाम आहे, हे अव्यय जे आहे स्वस्ती म्हणजे कल्याण, हे मंगलवाचक असं आहे. भक्त नारायण भावामध्ये जितका अधिकाधिक प्रगत होत राहतो तितका त्याला आयुष्यामध्ये अधिकाधिक आनंद आणि शांतीचा अनुभव येऊ लागतो. त्या भक्ताला जो स्वस्तिद म्हणजे कल्याण देणारा, तोच हितकर्ता मंगल करणाराही आहे. जसे बाप मुलाला रक्षण, पोषण, शिक्षण, कामधंदा आणि घरदार देऊन त्याचं भले करीत असतो एखादा बाप, कारण बापाची मुलाविषयी आत्मभावना असते. तो त्याचे स्वरूप आहे. त्यात तो आपले रूप पाहत असतो, आपले सुंदर रूप पाहत असतो, आपले उत्तम रूप पाहत असतो. बाप आपली सफलता आणि सार्थकता पाहत असतो मुलामध्ये, आणि म्हणून तो स्वस्तिद होतो. उलट मुलगा जाणतो आणि मानतो की आपल्याला जे काही लाभलेलं आहे, हे सुंदर शरीर, तदनुगत सारे सुखोपभोग, हे सगळं बापापासून मिळालेलं आहे, जाणतो मुलगा. आणि म्हणून त्याला जेणेकरून सुख होईल ते करणे हे जणू आपलं कर्तव्य आहे, हेही तो मानतो. फार थोडे असे असतात की जे काही मानत नाहीत. उदाहरण आपण व्यवहारातलं बघताय. मूळच्या सिंचनानेच शाखा पल्लव टवटवतात. मूळचं सिंचन म्हणजे इथे बाप म्हटलेलं आहे. बापच हे जेव्हा करतो मुलासाठी, तेव्हा जणू काही या शाखा पल्लव टवटवतात. आपण मूळच्या म्हणजे ज्या मुळाच्या ला जर सिंचन केलं असेल, एखाद्या झाडाच्या मुळाला सिंचन केलं असेल तर त्याच्या शाखा पल्लव टवटवतात. आपण शाखा पल्लव आहोत आणि पिता आपले मूळ आहे असे म्हणून मुलगा आजीवन पित्राज्ञेमध्येच वागत असतो. पित्याच्या मरणोत्तर श्रद्धायुक्त होऊन त्याच्या स्मरणार्थ श्राद्धही करीत असतो. त्याचे अभिलषित म्हणजे स्वस्ती करीत असतो. अशा प्रकारे तो स्वस्तिकृत होतो. आपल्याला रुचिकर सुखकर वाटेल ते तो नाही करीत, तर जे हितकर आहे, जे पित्याला इष्ट होते ते तो करतो. श्रीराम तर याचं अत्यंत आदर्श असं उदाहरण आहे. जे आपल्याला सुखकर आहे ते नव्हे, म्हणून तो स्वस्तिकृत होय. मूल सिंचन स्वस्ती आहे, शाखा पल्लव सिंचन आहे, सिंचन नव्हे. परमात्मा हा सर्वांचं मूळ आहे आणि म्हणून त्याला जे अभिष्ट ते जे करतो तो स्वस्तिकृत होय. परमात्मा तर सहजच स्वस्तिकृत आहे. म्हणजे परमात्म्याला संतुष्ट करणारे किंवा परमात्म्याला काय हवंय असं समजणारे भक्त स्वस्तिकृत होय. तर परमात्मा तर सहजच स्वस्तिकृत म्हटलेला आहे, कारण तो अनात्म धर्म कोणताच स्वीकारित नाही. त्याप्रमाणे अनात्म धर्मापासून परमात्मा दूर राहतो, म्हणून तो स्वस्तिकृत आहे. स्वस्ती करणारा जो आत्मधर्माचे अनुसरण करतो तो स्वस्तिकृत होय. म्हणजे तसंच पुत्र आत्मधर्माचं अनुसरण करतो, म्हणून तोही जसा स्वस्तिकृत होतो, तसा परमात्मा तर सहजच आहे. परमात्मा स्वभावतः स्वस्तिकृत असल्यामुळेच वैदिक ऋषी परोपरीने त्याच्यापासून स्वस्ती कामना करीत असतात. जे ऋषीमुनी असतात ते जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा याच्याकडून मंगल व्हावं, कल्याण व्हावं, आणि हा स्वस्तिकृत तो तसं देतोही. आणि म्हणून ऋषीमुनी प्रार्थनाही करतात. वैदिक ऋषी तर परोपरीने करतात. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्ति न पूषा विश्ववेदा, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु, असं म्हणून
त्याच्याकडे सगळं मंगल मंगल मागतात. आणि भगवंत तर स्वतः स्वस्तिकृत आहेतच. मंगल करणाराही आहे, देणाराही आहे, आणि कृत म्हणजे करणाराही आहे. शुभ करणाराही तोच आहे विष्णू. श्लोक 109. 903 नाम बघतो आपण. स्वस्ती. ओम स्वस्तिये नमः. मंगलस्वरूपमात्मीयं परमानंद लक्षणं स्वस्ती. आचार्यांनी भाष्य केलं आहे की जो सर्व मंगलाचे उगमस्थान आहे असा भगवंताचे मंगलमय निजस्वरूप परमानंद रूप आहे, आणि म्हणून तो स्वस्ती नामाने सांगितलेला आहे. सच्चित आनंद तोच असल्याने त्याच्या ठिकाणी कुठलंही अमंगल होऊ शकत नाही. तो मंगलमय आहे, म्हणूनच तो स्वस्तिद पण आहे. म्हणूनच परमात्मा स्वस्तिकृतही आहे. आपण मागचे दोन्ही नामं बघितले, स्वस्तिद आणि स्वस्तिकृत. कारण तो स्वतः स्वस्तिरूप आहे, म्हणून त्याचं एक नाम स्वस्ती म्हटलेलं आहे. खरं तर स्वस्ती हे नाम नाही आहे, हे अव्यय एक असे. स्वस्तीचा अर्थ आहे कल्याण. हे एक अव्यय आहे. मग हे नाम कसं झालं? प्रथम आधी आपण अव्यय म्हणजे काय ते बघूया. की अव्यय म्हणजे जेव्हा काहीच त्यात बदल होत नाही, कुठलाही वाक्यात उपयोग करताना असो तर त्याचं लिंग बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही, किंवा त्याला विभक्ती कुठली लागत नाही. म्हणजे अव्ययामध्ये जेव्हा कुठलाही काही बदल होत नाही, अविकारी असा शब्द असतो, त्याला म्हणतात अव्यय. गीतेमध्ये सुद्धा अव्यय शब्द खूपदा आलेला आहे, पण तो वेगळ्या अर्थाने आलेला आहे. कारण अव्यय म्हणजे अविनाशी. गीतेमध्ये जेव्हा आलाय तेव्हा भगवंत कसा आहे, परमात्मा कसा आहे, अविनाशी आहे. व्यय किंवा म्हणजे खर्च किंवा नाश होणं, आणि लागलाय म्हणजे नकारार्थी, म्हणून नाश होत नाही, अविनाशी असा आहे, अशा अर्थाने गीतेत आलेला आहे. पण इथे आपण अव्यय कशा अर्थाने बघतोय की वाक्यप्रयोग करताना या अव्ययामध्ये जे काय आपण बघतो त्यात कधीही कुठलाही बदल होत नाही. जसे काही काही शब्द असतात बघा, वर, पुढे, हळूहळू असे जे काही शब्द असतात ते अव्यय म्हणून मराठीत वापरले जातात, आणि त्यांच्यात कधीही कुठलाही बदल होत नाही. अशा पद्धतीने इथे म्हणून म्हटलेलं आहे की हे अव्यय जर आहे ते नाम कसं झालं असं शंका येते काहींना, आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. तर परमात्म्याची व्याप्ती ही केवळ नामापुरती नाही आहे. तो शब्दाच्या सर्व जाती व्यापून आहे. तो नाम आहे, तो क्रिया आहे, तो नाम धातू, उपसर्ग आणि अव्यय आहे. म्हणजे धातू म्हणजे क्रियापद, क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात संस्कृतमध्ये. उपसर्ग म्हणजे जसं अपी आहे, अव आहे, अवतार म्हणतात ना, अव उपसर्ग लागलेला आहे. नि उपसर्ग लागतो. निर्गुण, दुर्गुण, दु उपसर्ग लागतो. कधी दुस्सह, दुस उपसर्ग लागतो. हे सगळे उपसर्ग आहेत. म्हणजे भगवंत सगळ्या नाम सर्व जातींना व्यापून आहे. नाम आहे, क्रिया आहे, धातू, उपसर्ग, अव्यय सगळं आहे. तो शब्दांच्या जाती 2 किंवा 4 किंवा न कल्पिलेल्या 8 जरी असेल तरी तो परमात्मा नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयानव्य अव्यय, केवल प्रयोगी, सगळ्या प्रकारचा हे भगवंत आहे. कुठेही त्याचा हे करता येतो, वापर करता येतो. मग तो स्वस्ती म्हटला म्हणून कुठं बिघडलं? ते अव्यय आहे, तसा परमात्माही अव्ययच आहे. अव्यय म्हणजे स्वस्ती, अक्षय कल्याण त्याला म्हणता येईल. क्षय न होणारं असं जे कल्याण आहे असा तो स्वस्ती आहे. आपण म्हणतो ना स्वस्त्यस्तु किंवा स्वस्ती तुझं कल्याण असू असं म्हटलं जातं बा बरेचदा. या अर्थाने तो आहे. स्वस्ती हे अव्यय. याच्यात 2 शब्द आहेत. कोणते? सु आणि अस्ति. सु मधला जो उकार आहे आणि अस्ति मधला अ मिळून व झालेला आहे, म्हणून स्वस्ती एकत्र शब्द झालेला आहे. मुख्य त्यातला विग्रह कसा आहे? सु आणि अस्ति या 2 पदांचा बनलेला जो शब्द तो स्वस्ती. सु म्हणजे चांगलं आणि अस्ति म्हणजे आहे. तुझं चांगलं हो, कल्याण हो या अर्थाने. म्हणजे सुखाचा संक्षेप रूपात ते मानलेलं आहे. सुख सांगणं, एखादं कल्याण सांगणं संक्षेपात मांडलेलं आहे. सुखाची भावना म्हणजे सुरक्षिततेची भावना, निर्भयतेची भावना. सुख म्हणजे कुठलीही चिंता नाही, भय नाही, अभिष्ट स्थिती. जे जे इष्ट होते ते सगळे सर्व प्रकारे प्राप्त होते. यामध्ये स्वस्तीमध्ये कल्याण हो, तुझं सुख मिळो, तुला प्राप्त हो सगळं. म्हणजे इथे सगळं काही जे जे इष्ट आहे, जे जे मागितलं आहे, इच्छित आहे ते सगळ्या प्रकारे प्राप्त आहे.
अभिष्ट स्थिती दाखवण्याचं एक चिन्ह आहे स्वस्ती म्हणजे. आपण सुद्धा स्वस्तिक काढतो. स्वस्तिक, त्याला क लागलाय पुढे. चारी दिशा दाखवतात या. स्वस्तिक म्हणजे चारी दिशांनी सुरक्षित. नेहमी आपण दारापुढे रांगोळीत काढताना स्वस्तिक काढतो, किंवा कुठल्याही मंगल प्रसंगी, कुठल्याही विशिष्ट कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा एखादा यज्ञ याग करतो, एखादी पूजा करतो, स्वस्तिक अवश्य असतो तिथे. का सांगितलेलं आहे? तर स्वस्तिकामध्ये चार ज्या हे दाखवलेल्या आहेत, त्या चार दिशा दाखवलेल्या आहेत, आणि त्या दिशांनी सुरक्षित सर्वतोभद्र असं व्हावं या अर्थाने ते स्वस्तिक आहे. म्हणून ते स्वस्तिक काढलं जातं. त्याचं एक चिन्ह काढतो आपण. स्वस्ती लिहित नाही आपण, त्या चार दिशा देऊन आपण चिन्ह रूपात स्वस्तिक काढतो. हे परमात्म्याचं प्रतीक आहे. स्वस्तीला क प्रत्यय जोडून स्वस्तिक नाम बनवलेलं आहे. परमात्मा हा अकुतो भय आहे, म्हणून तो स्वस्ती होय. अकुतो भय म्हणजे काय? त्याला कुठलं भयच नाही, सगळं चांगलं, सुखच, कल्याणच, आणि म्हणून तो स्वस्ती आहे. त्याच्यावर कोणाची कुदृष्टी चालत नाही. आत्मनिष्ठावर कोणत्याही अनात्म वस्तूची सत्ता चालूच शकत नाही. परमात्मा स्वस्ती आहे म्हणजे तो सर्व मंगलाचं उगमस्थान आहे. निजस्वरूप परमानंद रूप आहे, मंगल होय, आणि तो मंगल करणाराही आहे, म्हणून स्वस्तिदही आहे. स्वस्ती करणारा म्हणजे मंगल करणारा असंही आहे, आणि मंगल देणारा, कल्याण देणारा असंही आहे, म्हणून स्वस्तिद, स्वस्तिकृत. आणि आता इथे स्वस्ती म्हणजे कल्याण रूपच तो आहे, मंगल स्वरूप असा तो आहे. हेच परमात्म्याचं लक्षण आहे, परमानंद, म्हणून तो स्वस्ती म्हटलेला आहे. श्लोक 109 नाम बघतो आपण. स्वस्तिभुक. ओम स्वस्ती भुजे नमः. भुक शब्दाची भुजे चतुर्थी विभक्ती आहे, आणि आपण प्रत्येक वेळेस बघितलं की नमः जेव्हा येईल तेव्हा चतुर्थी विभक्तीची आवश्यकता असते. देव्यै नमः, गणेशाय नमः, शिवाय नमः, म्हणजे हे त्यांची चतुर्थीची रूप आहेत. काही देवी शब्दाचं देव्यई आहे, शिवा शब्दाची शिवायई आहे, म्हणजे पार्वतीचं. इथे स्वस्तिभुक, इथे स्वस्ती भुजे चतुर्थी विभक्ती आहे. नमः ज्याला नमस्कार असो म्हणायचं, त्याची चतुर्थी विभक्ती वापरतात संस्कृतमध्ये. भक्तांना मंगलम स्वस्ती मुनक्ती इति वा स्वस्तिभुक. आचार्यांनी भाष्य केलेलं आहे की तोच कसा आहे, पवित्रतेचा, मंगलतेचा अनुभव घेत असतो तो स्वस्तिभुक. कारण मांगल्य हाच त्याचा दिव्य भाव आहे परमात्म्याचा. भक्तांच्या मंगल अर्थात कल्याणाची रक्षाही तोच करतो. जसं यज्ञभुक म्हणजे यज्ञाचा उपभोग घेणारा असा अर्थ आपण याच्या आधी हा शब्द येऊन गेलेला आहे. यज्ञभुक आपल्याला म्हणजे यज्ञाचा उपभोग घेणारा. भूक म्हणजे भोगता या अर्थाने. भुज धातूपासून, संस्कृतच्या भुज धातूपासून भूक हे रूप तयार झालेलं आहे. म्हणजे यज्ञाचं फळ, आहुती स्वीकारणारा तो यज्ञभूक. तसं परमात्म्याच्या प्रीत्यर्थ जो जो यज्ञ करायचा त्यात स्वस्ती हेच हवन, म्हणजे कल्याण, मांगल्य, पवित्रता हेच हवन. स्वस्ती म्हणजे जे जे मंगल तेच ते सगळं अर्पण करायचं. आपण म्हणतो ना, कुठली वस्तू आणायची आहे, द्रव्य द्यायचं आहे, ते सगळं शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की जे जे अर्पण करायचं ते सगळं मंगल हवं. यज्ञामध्ये ज्या देवतेला आहुती द्यावी लागते त्यासाठी सगळं पवित्र हवं, मंगल हवं, स्वस्ती हवं. ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी लागते. संतर्पण यज्ञामध्ये ब्राह्मणादींना भोजन दिलं जातं. हवन आहे, भोजन आहे, दक्षिणा आहे, ही जी सगळी यज्ञाची प्रधान अंगे आहेत. मुख्य विधी त्या सर्व मंगलकारक, पवित्र, कल्याणकारकाला जे जे द्यायचं आहे ते सगळं त्याला तिथे दिलं जातं. आणि त्याचा भोगता कोण आहे? तर तो विष्णू होय, तो परमात्मा श्री नारायण होय. आणि म्हणून तो काय म्हटलाय, स्वस्तिभूक. द्रव्ययज्ञ असो, वाघयज्ञ असो, मानस यज्ञ असो, तिन्हीही स्वस्तियुक्त केले म्हणजे मग स्वस्ती यज्ञ झाले. कुठलेही द्रव्य दान करत असताना ते पवित्र असलं पाहिजे. भ्रष्टाचाराच्या मार्गातून आलाय आणि मग ते गुप्तपेटीत टाकून दिलं असं नव्हतं. निढळाच्या घामाचा जेव्हा आपला पैसा येतो आपल्या गरजेपुरता ठेवून मग दानरूपात जेव्हा आपण देतो, यज्ञ म्हणजे काय, शेवटी समर्पणच. मग कुठेही ते समर्पण करतो, मंदिरात करो किंवा गरजूंना देवो किंवा गरजू संस्था असो, तिथे आपलं द्रव्य देवो, तो एक द्रव्य यज्ञच आहे. म्हणजे समर्पण जे आहे ते चांगलं असलं पाहिजे, कल्याणयुक्त असलं पाहिजे, मांगल्य त्यात असलं पाहिजे, पवित्रता असली पाहिजे, पुन्हा चांगल्या भावनेने देणं. नाही तर द्यायचे म्हणून द्यायचे,
अमुक एक देतोय म्हणून मी पण देतो, थोडाफार देऊन टाका असं म्हणून तो नाही, त्याला यज्ञ म्हटला येणार नाही. मग म्हणून म्हटलंय की द्रव्ययज्ञ असो, पुन्हा वाघयज्ञ हा एक प्रकारचा यज्ञच आहे, वाणीचाच यज्ञ आहे. वाणीतून उत्तमच निघालं पाहिजे, चांगलंच निघाले पाहिजे. कोणासाठी शाप, कोणासाठी वाईट बोलणं अजिबात नको, नाहीतर मग ती स्वस्ती होणार नाही, म्हणजे ते मंगलकारक राहणार नाही आपला. म्हणून त्याला वाघ यज्ञ म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी पसायदान मागताना ज्ञाने माऊलींनी किती सुंदर एक एक शब्द वापरलेला आहे. जे खडांची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्टांची व्यंकटी सांडो, त्यांचा वाकडेपणा जाओ, ते नष्ट हो असं म्हटलेलं नाहीये. किती प्रेमभराने किती त्रास दिला होता ज्ञानेश्वरांना, किती प्रतिकूल परिस्थिती होती, पण कुठेही कोणाबद्दलची त्यांनी कधीही वाईट भावनेने कोणाबद्दल बोललेले नाहीयेत. क्वचित एखाद वेळेस राग आलेला असेल, राग म्हणजे काय हे आपलं जीवन असं वाटलं असेल तर मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश करून लगेच त्यांना त्यातनं बाहेर काढलंय. आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्यांनी जे जे केलं ते समाजाच्या, दीनदुबळ्यांच्या, गरिबांच्या उद्धारासाठी उत्तम मार्गदर्शन असे सगळे लेख, मार्गदर्शन करणारे ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी असो, हरिपाठ असो, हरिपाठ सामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिलाय. हा एक प्रकारचा वाग्यज्ञच होता त्यांचा. पसायदान असो, विश्वात्म्याकडे जे काही मागितलंय त्यांनी ते चांगलं मागितलंय असो. पुढे म्हटलंय मानस यज्ञ, वाणीतून तर जायला नकोच वाईट, पण मनातून सुद्धा नको, म्हणून हाही एक प्रकारचा मानस यज्ञच आहे. हे तिन्हीही स्वस्तियुक्त केले म्हणजे मग स्वस्ती यज्ञ झाले. परमात्मा ह्या सगळ्या यज्ञाचा जणू भोगता आहे, तो बघतच असतो. आपण म्हणतो ना, जे तुम्ही बोलाल तेच होणार, तथास्तु म्हणत असते वास्तू. वास्तू असो की बाहेर म्हणू की आणखी कुठे म्हणू आपण, म्हणजे परमात्मा हे जणू की त्याला कान आहेच. कितीतरी सहस्त्र शीर्षा सहस्र पुरुषा म्हटलेलं आहे. कान, हात त्याचे सगळीकडे आहेत, तो बघतच असतो आपल्याला. आपण जिथे म्हणू तिथे त्याचे पाय आहेतच, नमस्कार केला की तो आहेच आपल्याला. म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर केला असेल तर परमात्मा तो आपला नमस्कार सुद्धा स्वीकारतो. मग आपण हे बोललेलं जे असेल ते त्याच्यापर्यंत पोहोचेलच ना. चांगलं असेल तो चांगलंच देणार, वाईट असेल तर वाईटच, त्याचं फळ मिळणारच. जे आपण करू, जैसा ज्याचा भाव तैसं त्याचं फळ मिळणारच आहे. पुन्हा मानस यज्ञ हा मनातला विचार सुद्धा भगवंतापर्यंत जातोच असं म्हटलं तर हे होणार नाही, कुठं ठरणार नाही. म्हणून म्हटलं की परमात्मा हा यज्ञाचा भोगताच आहे, या स्वस्तिभूक असं म्हटलंय. आणि म्हणून केव्हाही मंगलकारक, कल्याणकारक अशी प्रार्थना आधी केली जाते कुठल्याही स्तोत्र म्हणण्याच्या आधी. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आपण काही प्रार्थना करतो की सगळं आमचं कल्याण हो, स्वस्ती 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 म्हणजे कल्याण हो. तो इंद्रो वृद्धश्रवाः, कीर्तिमान इंद्र आमचं स्वस्ती कल्याण करो. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, तो पूषा म्हणजे आदित्य, सूर्य जो आहे तो विश्ववेदाः स्वस्ती, तो आमचं कल्याण करो. इंद्र आमचं कल्याण करो. ज्ञानसंपन्न पूषा म्हणजे आदित्य, सूर्यदेव आमचं कल्याण करो. स्वस्ति नः तार्क्ष्यो अरिष्टनेमिः. कोण म्हटलंय अरिष्ट निवारक? गरुड हा अरिष्ट निवारक पण आहे, म्हणून गरुड सुद्धा आमचं रक्षण करो. आणि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु, बृहस्पती जो आम्हाला आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक तापांची शांती करणारा हो, आम्हाला कल्याण प्राप्त करून देणारा हो, अशी प्रार्थना कुठल्याही मंगलाचरणाच्या आधी, कुठल्याही स्तोत्र म्हणण्याच्या आधी केली जाते. त्याला शांतीपाठ असंही म्हणतात. आणि हा आमचं कल्याण करो, तो आमचं कल्याण करो म्हणतो. भद्रम कर्णेभिः असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे त्या उपासना करत असताना भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, आम्ही कानांनी शुभ ऐकावे. भद्रम पश्चिमाक्षभिर्जिताः, डोळ्यांनी आम्ही मंगल पाहावे. पश्चिमाक्षिभिः, अक्ष म्हणजे डोळा आणि अक्षिभिः डोळ्यांनी आम्ही मंगल पाहावे. स्थिरैरंगैस्तुष्टुवांस्तनुभिः, बलयुक्त अवयांनी. स्थिरैः अंगैः, अंग म्हणजे बलयुक्त अशा अवयवांनी, सुदृढ शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुष्टवांसस्तनुभिः, तुष्टवांसस म्हणजे देवांची प्रशंसा आणि प्रार्थना करीतच. व्यशेम देव हितम यदायुः, आम्ही देवांना हितकर असं आयुष्य व्यतीत करावं. देवांनी आमचं अशी प्रार्थना करावी, म्हणजे देवांची प्रशंसा करीत मग प्रार्थना करावी की आम्ही देवांना हितकर असं आयुष्य व्यतीत करावं यासाठी. आणि आमचं सगळं कल्याण हो, अशा नेहमी आपण
कुठलंही सुक्त म्हणत असताना, स्तोत्र म्हणत असताना अशा या 2 प्रार्थना मुद्दाम करतो, कारण आपलं स्वस्ती म्हणजे चांगलं व्हावं, कल्याण व्हावं आणि हा अमुक अमुक देवता आमचं कल्याण करू या अर्थाने. हे जे सगळे मंगलकारी श्लोक आहे हे वेदांमधील घेतलेले आहेत, ज्याचा अर्थ महान कीर्तीवाले इंद्रदेवता, सगळे विश्वाला जाणणारे, जगाचे पोषण करणारी सूर्यदेवता आणि तारक्षो वरिष्ठ, नेहमी संकटातून रक्षा करणारे गरुड, ज्ञानबुद्धीची देवता बृहस्पती, हे सगळे आम्हाला सुख शांती प्रदान करो, हे दधातू शेवटी शब्द येतो तो आम्हाला, त्यासाठी आम्ही प्रार्थना केली जाते आणि तो आम्हाला हे सगळं देवो, दधातू म्हणजे देवो. पुन्हा आणखीही काही श्लोक आहे त्याच्यातले की ओम स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्ताम न्यायेन मार्गेण महिषाः गो ब्राह्मणेभ्य शुभमस्तु नित्यम लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. सगळं प्रजेचं कल्याण हो, शासक न्यायाच्या मार्गाने पृथ्वीची रक्षा करो. हे कोणासाठी म्हटलंय? राजासाठी म्हटलेलं आहे. राजा प्रजेचं कल्याण करो, जो शासक असतो तो. न्यायाच्या मार्गाने हा शासक आमच्या या पृथ्वीचं रक्षण करो. न्यायेन मार्गेण महिषाः, मही म्हणजे या पृथ्वीचं. गो ब्राह्मणेभ्य शुभमस्तु नित्यम, संपूर्ण संसारातील जीव सुखद राहो आणि गो ब्राह्मणांच्या नेहमी शुभ हो. सगळे भूत मात्र नेहमी सुखी हो, सगळ्यांचं कल्याण हो, ही मंगल कामना त्या परमात्म्याकडे करत असतो आपण. आणि हे सगळे वेदांमधले हे आहेत मंगलकारी असे वचन, हे स्वस्ती वचन आहेत. हे स्वस्ती वचन यज्ञातून करणं. परमात्मा या सर्वच यज्ञांचा भोक्ता आहे. जे जे आपण उच्चारू, जे जे आपण विचार करू, जे जे मानसिक आणि वाचिक जे जे करू ते सगळं, आणि क्रियेने जे जे करू ते सगळं भोगणारा म्हणजे स्वीकारणारा कोण आहे? तो परमात्माच आहे. आणि म्हणून त्याला यज्ञभूक असं म्हटलं आहे. स्थूल सूक्ष्म कोणती ना कोणती क्रिया ही यज्ञाला आवश्यक आहेच. म्हणून प्रत्येक यज्ञ स्वस्तियुक्तच असला पाहिजे. मग स्थूल क्रिया करा की सूक्ष्म करा, ती सगळी कल्याणप्रद, मंगलयुक्त, पवित्र अशीच असली पाहिजे. मग तोही परमात्मा तसेच इच्छिणारा आहे, त्याचेच जणू सेवन करणारा, भोगणारा तोच आहे. म्हणून स्वस्तिभूक म्हटलेला आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हा श्लोक तर आपण सगळेच सतत म्हणत असतो की सगळे सुखी हो, सगळे निरामय जीवन जगो, सगळे चांगलंच बघो, वाईट नकोस कोणापुढे आणि कोणालाही दुःख येऊ नये. हा विचार मनात जेव्हा आपण हा श्लोक म्हणत असताना करतो तेव्हा हा मनात विचार असलाच पाहिजे. म्हणून रोज म्हणायचा. त्याचे तरंग नक्कीच वातावरणामध्ये जातातच आणि ते तरंग वातावरणात जाऊन तुम्हाला चांगलं सगळं सगळीकडे होऊन पुन्हा तुमच्यापर्यंत ते परत येतात असं म्हटलं जातं. म्हणून मंत्रांचं महत्त्व खूप महत्त्वाचं सांगितलं आहे सगळीकडेच. म्हणून असेच नेहमी मंत्र, स्तोत्र किंवा वाचन काय जे का तुम्ही कराल ते चांगलं असावं आणि ते सगळं भोगणारा तोच आहे. म्हणून तो स्वस्तिभूक आहे. भक्तानां मंगलम स्वस्ति भुनक्ती तिवा स्वस्तिभूक. पवित्रतेचा, मंगलतेचा अनुभव घेत तो असतो, कारण मांगल्य हाच त्याचा दिव्य भाव आहे. आणि म्हणून भक्तांच्या मंगल आणि कल्याणाची रक्षा सुद्धा तोच करतो असं वर्णन आचार्यांनी शंकराचार्यांनी केलेलं आहे. ते काही खोटं नाही. श्लोक 109, 905 नाम बघतो आपण. स्वस्ति दक्षिणः. ओम स्वस्ति दक्षिणाय नमः. स्वस्ति रूपेण दक्षते वर्धते स्वस्ति दातुं समर्थः इति वा स्वस्ति दक्षिणः असं आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजेच मंगल करण्यात जो नेहमी दक्ष असणारा, स्वस्ति रूपेण दक्षते म्हटलंय. पुन्हा वर्धते, त्याची वाढ करून देणारा अशा अर्थाने. स्वस्ति दातुं समर्थः, शीघ्र गतीने शुभ करणारा, यामध्ये जो समर्थ आहे असा स्वस्ति दक्षिणः म्हटलेला आहे. दक्षिण शब्द आशुकारिणी वर्तते. शीघ्रं स्वस्ति दातुम् अयम् एव समर्थः यस्य स्मरणात् एव सिद्ध्यन्ति सर्वसिद्धयः. दक्षिण शब्द हा आशु म्हणजे लवकर या अर्थाने आलेला आहे. आणि जो शीघ्र लवकर त्याचं स्मरण करताच सिद्धांना सर्व सिद्धांना जो सिद्ध करतो किंवा त्यांचं मंगल करतो, त्यांना कल्याण देतो. आणि ते कल्याण करण्यात सुद्धा, भक्तांचं कल्याण करण्यात, मांगल्य करण्यात किंवा त्यांना ते प्रदान करण्यामध्ये परमेश्वर नेहमी उत्सुक असतो. अशा अर्थाने पण हा शब्द आलेला आहे. आपण दक्षिणा हा शब्द खूपदा वापरतो.
दक्षिणा म्हणजे बक्षीस या अर्थाने. त्याखेरीज भगवंत कुशल, लवकर कार्य तो दक्षिण असाही अर्थ केलेला आहे. याखेरीज जो भगवंत कसा आहे, कुशल आहे, लवकर कार्य करतो आणि देतो, बक्षीस देतो अशा अर्थाने. क्षिप्रकाशी म्हणजे भक्तांना मांगल्याचा अनुभव देण्याकरता लवकर तिथे जाऊन तो पोचतो लगेच, कारण तो त्याचा स्वभाव आहे. स्वस्ती वचन हीच ज्याच्यात किंवा ज्याची दक्षिणा होय तो स्वस्ती दक्षिणा म्हणावयाचा. यजनीय देवता प्रसन्न व्हावी म्हणून आपण यज्ञ करतो. त्या यज्ञामध्ये जी यज्ञ देवता आहे तिला आवाहन करून हवी देतो, हे योग्यच आहे. पण शंका केली जाते, मग होत्रादी ब्राह्मणांना दक्षिणा कशासाठी द्यायची? जर यज्ञ देवतेला हवी म्हणून जे काही द्यायचं आहे, यजनीय देवता प्रसन्न करून घ्यायच्या असतील, मग या ब्राह्मणांना दक्षिणा कशासाठी द्यायची जे यज्ञयाग करतात ते? हा जो मध्यस्थ आहे हा हवाच कशाला? उत्तर असं आहे की जरी यजमानच यज्ञ करीत असला तरी तो यज्ञ व्यवस्थित होण्यासाठी तज्ज्ञांची, जे मंत्रज्ञ आहे, मंत्रज्ञाचा अर्थ मंत्र जाणणारे, आणि शिवाय तंत्रज्ञ, ती जे यज्ञाची एक हे मांडणी आहे, सगळ्या प्रकारे त्यात काय काय साधनं लागतात, काय काय सामुग्री लागते हे जाणणारा सुद्धा एक हवा. म्हणजे मंत्र जाणणारा मंत्रज्ञ आणि तंत्र जाणणारा तंत्रज्ञ, या ब्राह्मणांची सुद्धा क्रिया सिद्धीसाठी आवश्यकता असते. त्याची ही मध्यस्थता त्याने लादलेली नाही आहे तुमच्यावर. आम्ही म्हणजे जे यजमान यांनी त्यांना मागितलेलं आहे. आम्ही याचा अर्थ जे आम्ही कोणी यज्ञ करतो, यजमान करतो, जी काही पूजा करतो आम्ही, ते आम्ही त्यांच्याकडनं करवून घेतो. म्हणून आम्ही त्यांना मागितलेलं आहे की आम्हाला सहाय्य करा, मदत करा. जसे सुईणीची गरज बाळ होणारीला असते, सुईणीला नव्हे. सुईणीला गरज आहे का? नाही. बाळ जी होत असते तिला सुईणीची गरज आहे. ती जी आईनं बिकट प्रसंगी मदत करते तिचं मोल होऊ शकत नाही. पण कृतज्ञतेने तिला यथाशक्ती काही द्रव्य दिलं जातं त्या सुईणीला, म्हणजे जणू तिचं ते बक्षीस आहे. म्हणजे इथे जो दक्षिणा शब्द आलाय तो बक्षीस या अर्थाने. ही काही जी मजुरी आहे किंवा मोबदला आहे असं समजायचं नाही. मजुरी, मोबदला यांचं प्रमाण ठरवणं शक्य असतं. इतकंच द्यायचं, इतकं काम केलं की इतकं द्यायचंय. पण जेव्हा बक्षीस म्हणून दिलं जातं तेव्हा त्याचा हे समजायचं नाही, प्रमाण ठरलेलं नसतं. त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला कधी कधी भरभरून बक्षीस दिलं जात असतं. दक्षिणा म्हणजेच ती बक्षीस म्हणून दिलं जातं. इथे असं सगळं प्रमाण मजुरी आणि मोबदल्यामध्ये असतं. इथे नाही. इथे श्रद्धादेय आहे. श्रद्धादेय म्हणजे श्रद्धेने द्यायचं. जे काही द्यायचं ते श्रद्धायुक्त होऊन द्यायचं. देयम किंतु श्रद्धया देयम. द्यायला तर हवंच, परंतु देयमचा अर्थ देणे योग्यच आहे, द्यायला हवेच, परंतु श्रद्धया देयम, श्रद्धेने द्यायला हवं, हे महत्वाचं आहे. आणि त्याचं नाव दक्षिणा. दक्षिणा किती दिली जाते याचं महत्त्व नाही आहे, पण कशी दिली जाते याचं फार महत्त्व आहे. ती श्रद्धेच्या, कृतज्ञतेच्या, प्रेमादराच्या पाण्यात किती भिजवलेली आहे याचं निरतिशय महत्त्व आहे. कृतज्ञता फार महत्त्वाची असते. दाक्षिण्याची खूण दक्षिणा. दाक्षिण्याची खूण याचा अर्थ उदारता, सरलता याची जी खूण आहे ती दक्षिणा आहे. प्रसन्नतापूर्वक दक्षिणा ज्या यज्ञात दिली जाते तो सात्विक यज्ञ होय. पण ज्या प्रसन्नतापूर्वक दक्षिणा यज्ञात जर दिली जात नसेल तर तो तामस यज्ञ होय. गीतेमध्ये फार सुंदर वर्णन केलं या तिन्ही सात्विक, राजस आणि तामस यज्ञाचं. गीता म्हणते विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा विरहिते यज्ञम तामसम परिचक्षते. 17व्या अध्यायामध्ये वर्णन आलंय सगळं की शास्त्राला सोडून हा सगळा गुणत्रय विभाग योगच आहे. गीतेतला 17वा अध्याय. गुणत्रय म्हणजे सात्विक, राजस, तामस हे गुण जे आहेत तो त्याचं सगळं महत्त्व सांगितलेलं आहे. यज्ञ, दान कसं करायचं हे सगळं वर्णन त्या अध्यायात आलं आहे. किंवा अन्न कसं ग्रहण करायचं हे सगळं वर्णन आलं आहे. आणि हा जो आता आपण हे चालू आहे यज्ञाशी संबंधित, तिथे हा श्लोक आला आहे की विधिहीनम सृष्टान्नम. विधिहीनम सृष्टान्नम म्हणजे काय? शास्त्राला सोडून अन्नम, अन्नदान न करता, शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रहीनम, मंत्राशिवाय, शिवाय मंत्रहीनम मध्ये म हलंत होईल, आणि अदक्षिणम, दक्षिणा न देता किंवा द्यायची म्हणून देऊन टाकायची काहीतरी, किंवा असं करणारा
श्रद्धाविरहितम, श्रद्धा न ठेवणारा असा जो यज्ञ असतो तो तामसम परिचक्षते, तामस म्हटला जातो. दक्षिणा म्हणजे काही भिक्षा नव्हे, द्यायची म्हणून भिक्षा देऊन टाकायची, ते मानदेय आहे, हे गौरवपूर्वक द्यायचे असतं. अशी ही दक्षिणा काहीही द्या, अगदी एक तुलसी दलही देऊ शकेल, पण त्या तुलसी दलाचं मोल फार मोठं असतं. तुमच्याकडे कमी आहे म्हणून आमच्याकडे भरपूर आहे म्हणून आम्ही देतोय तुम्हाला एवढं मोठं, हा विचारही कधी त्या मनामध्ये नको. ज्याला दक्षिणा द्यायची आहे त्याला श्रद्धेने द्यायची. जे काही त्यांनी केलंय त्या कामाच्या हे मोबदला तर म्हणून आहेच, पण तो मोबदला सुद्धा अगदी उदार भावनेनी, सरळ भावनेनी, प्रसन्नतापूर्वक जर दिला तर ती दक्षिणा कशी होईल, सात्विक दक्षिणा अशी होईल. बाकी हिरवी करायचं म्हणून करणारा अशी ती राजस असते, किंवा कुठेही शास्त्राला धरून नाही. अन्नदान वाटेल तसं काहीतरी करायचं, कुणालाही काही दान देत राहायचं, मंत्राशिवाय जे काही केलेलं असतं आणि श्रद्धा नसणार असेल तो तामस यज्ञ म्हटला गेलेला आहे. परमात्म्याच्या यज्ञामध्ये स्वस्ती शब्दच दक्षिणा आहे. हा जो परमात्म्यासाठी आपण यज्ञ करतो तिथे स्वस्ती म्हणजे परमात्मा सुद्धा हा एक प्रकारचा यज्ञ सगळीकडे करतोय आणि तोही सगळ्यांसाठी देतच असतो, सगळ्यांना. इथे स्वस्ती परमात्म्यासाठी स्वस्ती शब्दच दक्षिणा आहे. स्वस्ती सर्व भूतेभ्य, सर्व भूतमात्रांचं कल्याण हो असं म्हणणं हेच जणू परमात्म्याची दक्षिणा होय. म्हणजे शुभचिंतन भक्ताने, यजनकर्त्याने ते भगवंतापर्यंत पोहोचते आणि मग मांगल्य, कल्याण, बक्षीस रूपाने आपल्या भक्तावर जे श्रद्धेने यजन करतात त्या यजनकर्त्यावर तो उधळून टाकतो भगवंत. आशु म्हणजे लवकर ते सगळं प्रदान करत जातो त्याला. शीघ्रम दातु समर्थ, शीघ्र देण्यामध्येच तो समर्थ आहे. आपल्या भक्तांचं कल्याण व्हावं, मंगल व्हावं, त्यांना योग्य ते सगळं मिळावं या अर्थाने जणू काही तो स्वस्ती दक्षिणा बनून जातो. समर्थ परमात्मा म्हणून स्वस्ती दक्षिणा. आणि परमात्मा कसं समर्थ आहे म्हणूनच सगळं देण्यामध्ये, म्हणून परमात्मा समर्थ, परमात्मा स्वस्ती दक्षिणा हा असं म्हटलेला आहे. 109 श्लोकातील जो उत्तरार्ध आहे सगळा खालची ओळ स्वस्ती शब्दाने सांगितलेली आहे. स्वस्ती हाच कसा आहे हवी, नंतर स्वस्ती हीच दक्षिणा, आणि नंतर स्वस्ती भूकही म्हटलेला आहे, स्वस्ती दही म्हटलेला आहे. म्हणजे स्वस्ती भूक, स्वस्ती दक्षिणा हा सगळं स्वस्तीच आहे. म्हणजे देवताही स्वस्तीच, दक्षिणाही स्वस्तीच, मंत्रसुद्धा स्वस्तीच, तंत्रसुद्धा स्वस्तीच आणि फलसुद्धा त्याचं स्वस्तीच होय. असं हे स्वस्ती सूक्त या 109 श्लोकामध्ये खालच्या ओळीत सांगितलेलं आहे. हे आता इथे पूर्ण झालेलं आहे. आता पुढचा नवीन श्लोक आपण बघणार आहे 110.